हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही विष्णू सहस्रनामांतू आजी पोळच श्लोकू काली स श्लोक जलांची विश्वकर्मा मनुस्तष्ट्वास्तविष्टहस्तविरो ध्रुवः तैतै आजी आईचो श्लोकू अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्धनः प्रभूतः त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम्। अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः प्रभूतस्त्रिककुब्धाम प्रभूतस्त्रिककुब्धाम जवो प्रभूतः त्रिककुब्धाम प्रभूतः त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम्. अन्यः श्लोको ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः माधवो मधुसूदनः. अत अग्राह्याय नमः, शाश्वताय नमः, कृष्णाय नमः, लोहिताक्षाय नमः, प्रतर्दनाय नमः, प्रभूताय नमः, त्रिककुब्धाम्ने नमः, पवित्राय नमः, मंगलाय नमः, पराय नमः जवो परये नमः तशी. आता अग्राह्याय नमः, अग्राह्याय नमः, न ग्राह्यः अग्राह्यः मळरी न ग्राह्यः ग्राह्य मळरी मनन करू जावचे, ग्रहण करू जावचे. परमात्माले खंयचे विषयू आमकां परिपूर्ण जावन मनन करूक ग्रहण करूक सकट जायना. इत्याक म्हूण म्हळ्यार परमात्मो आमगेले इंद्रियाक तो अतीत जावन आस. इंद्रियाक अतीत जावन आसतो. अतीत म्हळ्यार कसं न्ही, इंद्रियातीतो म्हणटाची परमात्मो आमगेले पुरय बाह्य. आतां दोळो बाह्य चक्षु म्हणटाची, कान बाह्य, पुरे बाह्यचे विशय ग्राह्य करचो. अंतर्यांतश्च परमात्माक ग्राह्य करता जाल्यार अंतरिंद्रिय जावपाची. तशी अग्राह्य खंयचे इंद्रियाक आमकां आमगेले खंयचे इंद्रियाचे ग्रहणाक मेळना नातिलो.
ताक पळोवच्या जवो तागेले उलोवच्याक जवो ताण सांगिल्ले आयकुच्याक जवो ताक आपोडूक जवो जातवे आमकां ना तशी आमगेले इंद्रियाक तो अतीत जावन आस तसल परमात्माक नमन म्हूण तशी अग्राह्य शाश्वताय नमः शाश्वत म्हूण म्हळ्यार कसो न्ही परमात्मो केन्नाय आसतलो आजस फायना म्हणलेले जनाक अशाश्वत नश्वर म्हणटाचे आतां आमी पळय नश्वर आजसाची आमकांच एक लायफ स्पॅन देवान दिल्लेलो आसा तेज्या तर आमी नाची आमी मात्र न्ही जगत्यांत पुराय सृश्टी परमात्मान केली ताका एक लायफ स्पॅन दिला देवान तें आयुश्य आतां लायफ स्पॅन म्हळ्यार मनशाक 100 वर्श म्हळ्यार 100 वर्श पुर्ती वांतल जन भारी अपुरूप तांगेले लायफ स्पॅन म्हणून इतलें आयुश्य इतलो उसरू तेज्याल्ली कुडले तांणी बाय सोरून वचूंका परमात्मान पयलीं कुडले वचूंका तशें जावन हांगा आशिल्ले सर्व जीवय अशाश्वत खंय थंय क्षरपुरुश म्हूण हाजी पशी पुळ्ळे आमी सांगलां क्षरपुरुश म्हळ्यार हांगा देवान सृश्टी करलेले सर्व जीवय क्षरपुरुश मात्र न्ही 14 लोकांतूय खंयची जीव आसाची पुराय क्षरपुरुश तांत भितर ब्रह्म रुद्र महेंद्र पुराय येताची पुराय क्षरत न्ही इत्याक म्हळ्यार शाश्वत न्ही ब्रह्माकय आयु प्रमाण आसा रुद्राकय आयु प्रमाण आसा इंद्रादी देवतेंकय तांगेले आयु प्रमाण आसा मनु प्रजापती सकट म्हणटा तांकांय आयु प्रमाण आसा सनक सनंदनादी म्हणटाची पुराय जनाक आयु प्रमाण आसा तशी शाश्वत म्हणून घेवका जाल्यार भूत वर्तमान भविष्य तिनी कालांतूय कसले ताका चेंज आसना बदलावण म्हणटा पळय तें ना आनी केन्नाय परमात्मा एक प्रकार जावन आसता तसले परमात्मा ताका आमगेले बरी षड उर्मी ना दुखय ना तशी षट विकारय ना म्हळ्यार गर्भाय येवचे जन्म घेवन आसचे मागीर होड जावचे देहांत बदलावण जावचे क्षीयते तनु क्षीण जावचे देह क्षीण जावचे मरण जावचे असले षट विकारय ना तशें जावन तो केन्नाय एकल्याक आसता तशी ताका शाश्वताय नमः शाश्वतू म्हणटाचे कृष्ण म्हळ्यार कर्शती इति कृष्ण आकर्शणें घालतलो तशी परमात्मो सगळे जगत्यांतूल सर्व जिवांक तागेले आकर्शणेन तो घेतकय तो आकर्शणेन तो बांदून घालता तो तसलो पुराय जन परमात्मा कडेन कर्शणातील जीव जगत्यांतून जिनाची कसा की आमगेले प्रारब्धान तें कर्शण आमकां आसा म्हणून कळना नशें रब्बुकय पुरो तामसी जिवांक तशीची राजस जिवांक सगळे कोळू वेळ जावच्या पुरो आमकां परमात्माल आकर्शण आसा जाल्यार सात्वीक जीव बग्गी परमात्माल कडेन आकर्शीत जाताची परमात्माक तांणी पावताची तशी सगळे जगत्याक एक सगळे जगत्यांतूल जिवांक तागेले आकर्शण एक ताण दितलो जावो कृष्ण 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 म्हूण नाम जप केल्लेले मात्राक शरिरांतूल पाप पुरे आकर्शण करतलो आनी शरीर पवित्र करतलो तसल देवाक कृष्णू म्हणचे जेवो बण्णू कृष्ण वर्ण म्हळ्यार काळसाळो तशी परमात्मा कृष्ण जावन अवतार घेवन येता आनी तो सावळा कलर म्हळ्यार मेघ श्यामू म्हूण म्हणटाची श्यामल बण्ण तशी ताका कृष्ण म्हूण नाम आयलें म्हूण म्हणटाची तशी तो कृष्ण आनी लोहिताक्षाय नमः लोहित म्हळ्यार तांबडो कलर तांबडो दोळो म्हणटाचे आमी तशी अक्ष म्हळ्यार दोळो परमात्माले दोळो लोहित तांबडे रंगूक इत्याक तांबडो रंग इत्याक परमात्माक पळय तागेलो दोळो अरविंद अक्ष कमल दळ नयन सकड म्हणटाचे कमला फुलाचे दोळो सगळे एक कलर आसल्यार दोनी तुदीर ಸ್ವಲ್ಪ तांबडसाण आसा तशी परमात्माल एक दोळ्याची स्पेशालिटी ते दोनी तुदीकय एक तांबडसाणी आसतकय तशीची दोळ्याचे दोन बदीनय तांबडो रंग आशिल्लो देखून ताका लोहिताक्ष म्हणटात जावो तांबडो रंगू प्रितीचे एक
कलर म्हणटाची अनुराग रागाचे राग म्हणचेची तांबडी कलराक तशी सकड सृश्टी ताणें केल्लेले तो प्रितीन पळयत कय तशें ताका लोहिताक्ष म्हूण म्हणीत जेवो दुश्टांक राक्षसांक असुरजनांक साधू जनां बाद इतल जनांक सकड पळयतना तागेलो दोळ कोपान तांबडो जाता तशी तो लोहिताक्ष मात्र न्ही लोकाक लोकहित अक्ष लोकाक प्रितीन एक हित जावची तशी पळयता तशें लोहिताक्ष प्रतर्दनः प्रतर्दनाय नमः प्रतर्दनः म्हणलें प्रतर्दन म्हळ्यार कसं न्ही दुश्टांक अर्दन करतलो मर्दन करतलो नाश करतलो तशी तो देव प्रतर्दन म्हूण दुर्जनांक मर्दन करता पळय हिरण्यकशिप नारसिंह रुपान येयलो चाणूर मुष्टिक कंस हांकां पळय शिशुपालांक दंतावक्त्राक पळय कृष्णावतार जावन येयलो दुश्ट रावणाक रामावतार घेवन येवन मर्दन केल्लें तशी अरिश्टासुराक आमी पळयतात न्हय कृष्णावताराक कितले राक्षसांक ताणें मारले तशी प्रतर्दनः दुश्टांक मर्दन करतलो तशें ताका प्रतर्दन हांगाव एक जेव दोनी सादारण आमकां उडगासो वर्चित असलो अर्थ मात्र सांगतरस तेची सांगला न्हू कसले आमकां कसले सम मना वता आमकां कसले अर्थ जाता ते हांव तुमकां सांगल्यार तुमगेले मनांत व्हरता म्हाका गोत नन्नतील विशय कसले की हांव सांगूचें म्हणल्यार जायना तें ताजे खातीर सुलभ जावन मना दवरून घेवची तसले अर्थ मात्र हांव हांगा सांगतरस आसूक प्रतर्दन प्रती एक विशेश जावन आशिल्लें मस्त व्याख्यान विष्णू सहस्रनामांक दिताची जाल्यार हातूंत एक सादारण आमकां विष्णू सहस्रनाम म्हणटना उडगासा येवचे तसले अर्थ मात्र हांव हांगा सांगतरस प्रभूतः म्हळ्यार प्रभूत म्हणजे कसं जाल्याक अधिक मस्त आसूच्याक प्रभूत म्हणजे आगेल्या कसले मस्त आसा कसले अधिक जावन आसा पळय परमात्मा पुराय अधिकची मनशाल्पशी अधिक तो अधिक ज्ञान अधिक ऐश्वर्य तशीची पळय ताका अधिक ज्ञान आशिल्लो सर्वज्ञ म्हणटा अधिक मान न्ही सर्वज्ञान आशिल्लो म्हूण येता ऐश्वर्य षडैश्वर्य भोर नाशिल्लो म्हूण म्हणटाची परमात्माक तशी तागे लागीं आमकांच ऐश्वर्य दितलो ऐश्वर्याचे अधिदेवते महालक्ष्मी तागेले वक्षस्थळांत आसा तशें ताका श्रीनिवास म्हूण म्हणटाची तशी तेमय तागेले चडची ऐश्वर्य पुराय जगान दिवचें ताणें तागेलें ऐश्वर्य मात्र आमी ताका दितना मात्र हांव दिल्लेलें म्हूण लेखताची दान दितन जेवो परमात्मा दितन जेवो आमी दिल्लेले आमी दिवकावे आमी इतले दिवकाव तशें ताणें दिलेलें ताका दिवचें आमी इतलेची तशी सर्वज्ञत्व सर्वोत्तम परमात्माक सर्वोत्तम म्हणटाची सर्वज्ञ म्हणटाची सर्वस्वतंत्र म्हणटाची सर्वव्याप्त म्हणटाची अशी प्रति एक कांतू अधिकतम जावन आशिल्ली देखून ताका प्रभूत म्हणटा पळय द्रौपदीक अक्षय वस्त्र दिल्लें वय कुचेलान एक मुष्टी फोव दिल्लेल्याक ताका सर्व ऐश्वर्य दिल्लें तशी जगत सृश्टीची ताणें करचें आनी तशें जावन तो समस्त जिवांकय अधिक जावन वचता ब्रह्माकय ताणें सृश्टी करचें तशें जावन ब्रह्मा पाशी अधिकू सुरवेक सांगला प्रधान पुरुश म्हणून घेतले देवादी देवांकय अधिक जावन आशिल्लें देखून ताका प्रधान पुरुषेश्वराय नमः तशी हांगा प्रभूत म्हळ्यार अधिक जावन आसचें म्हूण तितलें सांगूं येता तशी त्रिककुब्धाम नमः त्रिककुब्धाम तिनी घर ताका जेवो तिनी लोक तागेलो तशी तागेले आशिल्ले देखून ताका त्रिककुब्धाम म्हणचें म्हळ्यार भुव स्वह तशी हें न्ही हें भुव स्वह जेवो स्वर्ग मर्त्य पाताळ ताणें हांतू भितर तो व्याप्त जावन आसा मर्त्य स्वर्ग पाताळ 14 लोक म्हणटा हांतू व्याप्त जावन आसा हें एक ब्रह्मांड जाल्यार गीतेंत परमात्मो सांगता हें एक ब्रह्मांड मेगेलें मम एकांशेन स्थितम इदम जगत म्हूण म्हणटा तो एकांशेन तागेले
एक अंशानं, एक अंश म्हळ्यार कितले, 100 तुलवे, 1% वे, की 1000 तुले, की कोटीन तुले, की मिलियन तुले, कसं म्हणून सांगू कळना आमकां. परमात्मा कितलोच म्हणून सांगू कळना ना तिल जनाक. एक ब्रह्मांड तागेले कितल्यान तुला कितलो अंश म्हणून सांगू जायना, उडगास असो. तशें हांव न्हू परमात्मो हे 14 लोकाचे एक ब्रह्मांड न्ही, ताका आमी अनेक कोटी ब्रह्मांड नायका, कोटी कोटी ब्रह्मांड नायका म्हणटाचे. म्हळ्यार परमात्मो असल कितले की कोटी, कितले की सौरमंडलांनी आस कळवे तागेले सृश्टीन तूं. तशी हे एक सौरमंडल न्ही, हे एक नवग्रह पळय आमी म्हणटाची. सूर्याचो तूं नवग्रह सायन्स सोदून काडलेले, विज्ञानी पळय सांगता पळय, तशें जाल्यार कितले की ब्रह्मांड रचन करलेलो परमात्मो तो. तशें हांव ताका अनेक कोटी ब्रह्मांड नायका म्हणचे. तसल्यार आमी एक लेखार कशें लेखयता, हे स्वर्ग मर्त्य पाताळ तिनी ब्रह्मांड जावं ब्रह्मांडान तूं तो व्याप्त जावन आसा, तशी ते तिनी तागेलेची घर म्हूण लेखयता. नानतला न्ही जावन हे ब्रह्मांडा पशी कितले के वयर नवन तागेले आसूचे. ताका तिनी घर खंयचे, अनंतासन, श्वेतद्वीप आनी वैकुंठ, हे तिनी तागेले घर खंय. तशी तिनी लोक तागेले हे तिनी अनंतासन, श्वेतद्वीप, वैकुंठ हे तिनी घर करून घेतिल्लो. तशें जावन ताका त्रिकूपधाम म्हूण म्हणटाची. त्या तिनी लोकांक आमी वचून पावका कडेरी. तशी तागेले तिनी घर ती धामत्रय म्हणटाची, धामत्रय परमात्माले. तशी त्रिकूपधाम आनी धामत्रय म्हळ्यार एकलेक जाता. पवित्राय नमः परमात्मा म्हळ्यार भारी पवित्र, पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम म्हणून भीष्मान सांगला. पवित्र म्हळ्यार परमात्माल सन्निधान खंय आस थंय पावित्र्य आस. इत्याक म्हळ्यार परम नाका एक मनान तूं परमात्मो भरला म्हणजे जाल्यार थंय कामक्रोधादी सर्व अपवित्र कल्मश वचून मनय पवित्र जाता. एक देहान तूं सदा सर्व काळ राम राम कृष्ण कृष्ण जतकी तांनी रोम रोमान तूं दुखून तांगेले नामस्मरण येतकी येता हनुमंत पळय तागेले आंगाचे रोम रोमा दुखून राम 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 एक पडतो रस्त शिलकय. तशी तो पवित्रालांत पवित्र. इत्याक परमात्माले सानिध्य खंय आस थंय पवित्रता आस म्हूण म्हळ्यार इल्याक परमात्माले सन्निधान आशिल्ले कडेन परमात्माल मस्त ज्ञान आशिल्ले ज्ञानी आशिल्ले कडेन. तशी आतां न्हंयो पुरय परमात्माले पादा दुखून आयलीची म्हूण म्हणटा पळय, त्या पुरय पवित्रता दितलेची. इत्याक म्हळ्यार परमात्माल सन्निधान तांतू आमगेलांतून आमगेलांतू परमात्मा अंतर्यामी जावन आसता जाल्यार पळय एक परमात्माल परिपूर्ण अपरोक्ष ज्ञान आशिल्ले जन पुरय तीर्थरूप म्हणटाची. तांगे तसल ज्ञानी गेले स्पर्श जाला पुरो, अनुग्रह जाला पुरो आमी पवित्र जाताची. जाल्यार परमात्मा आमगेलांतू आस म्हूण आमी तोंडान मात्र सांगचे आमकां अनुभूती येयल्वे ना, ताजी ज्ञान आमकां येयल्वें ना. केन्ना येता तेन्ना आमी पवित्र. तशीची पवित्राय नमः, मंगळाय नमः. मंगळ भीष्मान म्हणल्या वरी पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम. तशी सगळे लोकाक मंगळ करतलो, बरें करतलो. मांगल्य म्हणलेले कसलच कडे आस आमी म्हणटात न्हू कल्याणाद्भुत गात्राय कामितार्थ प्रदायिनी. ताका तिनी लोकांकय कल्याण करतलो, बरी करतलो. तशी तो मंगल कर परमात्मा केन्नाय मंगल कर. तशी सर्व मंगल मांगल्ये म्हूण म्हणलेली महालक्ष्मी तागेले आंगान तूं आस, तिकाय सृश्टी केलेली ताणेची म्हणटा तो मंगळ करची. सर्व हांग सुजे जिवांक मंगळ दितलो. तशी परमात्माक मंगळ म्हणचे. मागीर त्रिकूपधाम पवित्रम मंगळम परः. पर म्हळ्यार पराय नमः. पर म्हळ्यार श्रेश्ठ. पर म्हळ्यार पुराय जनाल पशी विंगोडू श्रेष्ठ जावन आसूचो. खंय पर जावन आसतो कोणाले पशी पर. सर्व देवादी देव म्हणून घेतले ब्रह्म रुद्रादींकय श्रेष्ठ जावन आमी म्हणूकय म्हणटाची कसं न्ही परमात्मो सर्वोत्तमो सर्व देवांकय उत्तमो. तशें जावन ताका पराय नमः म्हूण म्हणचे. म्हळ्यार परमात्मो शुद्ध निर्दुष्ट म्हणटाची कसलो दोश नातिलो, मंगल पवित्र. तशी हांग सुचे पुरय अशुद्ध दोष भरीत
तशी हांगसुची जिवांपशी तो पर विंगडूची जवो श्रेष्ठूची पर म्हळेलाक विंगड श्रेष्ठ म्हळेला अर्थ न्ही येता. तशी हांगाचे सर्व जिवाकय विंगड लोक आसुच्यो, श्रेष्ठ लोक आसुच्यो, श्रेष्ठ जाग्यार आसुच्यो, पुराय जनालपशी शुद्धू निर्दोषू मंगल करू पवित्र करतलो. तशें जावन परमात्मो पर सर्व जनापशी पर पराय नमः. मागीर ईशान प्राणदः प्राणः ईशानाय नमः. ईशानाय नमः म्हळ्यार ब्रह्मादी देवतेंक नी तांगेले अंतर्यामी जावन सर्व सृष्टी कार्याक रुद्राल अंतर्यामी जावन रुद्राक लय कार्याक तशी सर्व देवांगेल अंतर्यामी जावन तांगेल करीन सगळी ते लोकपाल म्हणटाची इंद्रादी देवतेंक तांकां लोकांत पालन करू कसल करू तांकां एक काम दिला पळय ताणें तें काम तांगेल आंगांत अंतर्यामी जावन बैसून तांकां ते वेळाक ते काम करच्या प्रेरेपण करून तांगेल करीन करयतलो. तशें जावन ईश अन ईश म्हळ्यार ईश म्हणून घेतले तत्वाभिमानी देवते ब्रह्म रुद्र इंद्रादी देवतेंक ब्रह्म रुद्र लक्ष्मी ब्रह्म रुद्र तशीची इंद्रियाभिमानी इंद्रादी देवते वरुणू सगळे ततंतू तांकां अन म्हळ्यार प्रेरण करतलो कसल्याक सर्व जगाचे नियंत्रक जावन सर्व देवादी देवतेगेल अंतर्यामी जावन सर्व काम करच्याक प्रेरेपण दितलो. तशें जावन ताका ईशानाय नमः प्राणदाय नमः. प्राण प्राण म्हळ्यार इंद्रियांक प्राण म्हणटाची जव प्राणशक्ती प्राण अपान व्यान उदान समान कळवे असले वायूंक प्राण म्हूण म्हणटाची. तशें जावन सर्व इंद्रियाक प्राण म्हूण म्हळेले एक ऑक्सिजन म्हणटात न्हू आमी प्राणवायू म्हळ्यार ऑक्सिजन तशी प्राण द इंद्रिय असल्या पावना तांतू प्राणशक्ती कोण दिवचे परमात्मान पळय. आमगेले देह मरण जाल्ले म्हणटात न्हय तेदन ते मरण म्हळेला जे अर्थ कसो म्हळ्यार परमात्मो देहा दुखून भायर वता. परमात्मो केन्ना ते देहा दुखून भायर वता पळय तेच क्षण मुख्य प्राण सर्व प्राण सहित जीव कर्षण करून भायर वता. तो मुख्य प्राण सर्व प्राणवायू घेवन भायर वता म्हणटा जीव चमकल म्हणल्याक. तशी प्राणदाय नमः प्राण दितलो प्राणशक्ती त्या देहाक दितलो. इंद्रिय अभिमानी देवते इंद्र सूर्य इत्यादी तशीची प्राणदेव मुख्य प्राणांक अधिपती जावन नियामक जावन सृश्टींत येयले सर्व जीव खंयचे योनींतूल असो तांकां जनन दुखून मरण पर्यंत सर्व कलाचेर सर्व कर्म तांगेल करीन जेवच्याक त्या मुख्य प्राणाकय तशीची इंद्रिय तत्वाभिमानी देवतेंकय प्रेरण दितलो जव प्राणशक्ती दितलो. तशें जावन प्राण द म्हणजे प्राण दितलो म्हूण तशीची प्राणाय नमः. आतां प्राण म्हूण म्हणलें प्राण तवळी प्राण द प्राणशक्ती दितलो. आतां तोची प्राण तोची मुख्य प्राणूय तोची आमगेले शरिरांत पळय एक पंत जीव जन्मा आयलो म्हूण म्हणत लेगून मरण पर्यंत त्या शरिरांत प्राण जावन आसून हंस नामक देव म्हणटाची ताका ते उच्छ्वास निश्वास सकडे कोरोच ताका एक शरीर व्यापार ते शारिरीक व्यापार या करचे कोणें आमगेल्या देहांत मुख्य प्राणान रामनाम म्हणचे म्हणटाची जो हंस नामक जावन आशिल्लो परमात्मो उच्छ्वास निश्वास करयता ज्ञार दिता ह्या पुरे म्हणटा पळय आमी. तशी प्राण रुपारी आसुच्यो जो मुख्य प्राणाकय नियामक जावन आसुच्यो परमात्मो दिकून प्राणाय नमः. ज्येष्ठाय नमः. ज्येष्ठ म्हळ्यार मालगडो म्हणल्याक ज्येष्ठ म्हळ्यार पुराय जनालपशी मालगडो कोणाल पशी मालगडो आमी ब्रह्माक पितामह म्हणटाची पितामहा पशी मालगडो ब्रह्मदेव पितामह जाल्यार पितामहा पशी मालगडो. मालगडो म्हळ्यार कोण आतां पळयताचे आमी कसले लक्ष्मी सर्व पळय क्षरपुरुश थंय ब्रह्मादी देवते येताची
लक्ष्मी अक्षर पुरुष ते अक्षर पुरुषई पुरुषाकೈ वैरच्यो दिकून ताका सर्व जनापशी मालगड तश्चावन ज्येष्ठाय नमः म्हणजे श्रेष्ठाय नमः परमात्मो सर्व श्रेष्ठ सर्व श्रेष्ठ तो म्हळ्यार गुणान श्रेष्ठ तशी कर्मान श्रेष्ठ ज्ञानान श्रेष्ठ तशी अतिशय जावन आसूच्यो सर्व पळय हांगा सृष्टी कारण तोची तशें जावन सृष्टीचे सर्वापशी अदीक तोची म्हूण म्हणलें अदीक म्हळ्यार श्रेष्ठ सर्व हांगा आशिल्ले जिवापशी हांगा त्या जिवांक नियमन करचे इंद्रियाभिमानी तत्वाभिमानी देवतेपशी महालक्ष्मी पशी अतिशय जावन आसूच्यो सर्व ते महालक्ष्मी समीत ब्रह्मरुद्रादींक समीत नियामक जावन आसूच्यो सर्वोत्तम जावन आशिल्लो देव देखून ताका श्रेष्ठ म्हूण म्हणटाची सर्वश्रेष्ठाय नमः प्रजापतये नमः प्रजापतये नमः समस्त प्रजाजनांक प्रजा म्हणजे कोणाक प्रजा म्हणजे कोणाक म्हळ्यार प्रजनन जावन येवचें जनन घेवन येईल जिवांक पुराय प्रजनन प्रजननक आशिल्ल्या जिवांक म्हळ्यार आमी पुराय अवसल गर्भा दुखून जनन घेवन येवचें आमकां सकट जनांक तो अधिपती जावन आस प्रजांक पालन करता जननय दिवची ताणेची मरणय दिवची ताणेची जनन दुखून मरण पर्यंत समस्त शरीर कार्यकर्माक कारण जावच्यो देव तो मात्र न्ही सृश्टी कार्यांतू ताणें प्रजापतींक ब्रह्माल करीन सृश्टी करयले ते दोळते ब्रह्मान मानस सृश्टी करचें हे जायना सृश्टी कार्य देवान लेखील तशी बग्गी जायना म्हणून ब्रह्म कसं करता देवाल प्रेरणेन प्रजापतींक सृश्टी करता कर्दम कश्यप असल पळय आमी भागवतान तो पळयताची तांणी प्रजाजनांक संयोग रिती ते दोळतय मनान सकड सृश्टी जावची आशिल्लें मागीर स्त्री पुरुश रुपारी संयोग रितीर सुरवेक स्वायंभव मनू आनी शत्रुपा देवी ब्रह्मालय शरिरा दुखून दावे बदीन उजवे बदी दुखून आयलीची हे पळय पळयताची आमी तशी तांणी मागीर संयोग रितीरी सृश्टी कार्य करूंक शूर केलें म्हणून पळयताची पळय आमी जेवो कसले जेवो सृश्टी कार्याक कारण जाल्ले प्रजापती म्हणून सृश्टी करच्याक ब्रह्माकय प्रेरण केलो परमात्मो आनी सर्व प्रजापतींक सृश्टी करलेले ब्रह्माकय अदीक जावन आसूचे देखून ताकाय प्रजापती म्हणटाची देवाक हिरण्य गर्भाय नमः हिरण्यम परमं धामम हिरण्यस्य समानतः म्हणून म्हळ्यार हिरण्यम परमं धामम तागेले तागेले धाम वैकुंठ जावो मागीर अनंतासन जावो श्वेतद्वीप जावो भांगराचे प्रकाश भांगरा पशी चड प्रकाशमान जावन आसूच काय तशी तसल एक भांगर म्हणटना लोकांतू एक अतिमूल्य वस्तू तशी ते वैकुंठ अनंतासन श्वेतद्वीप अतिमूल्य प्रति एक जीवान जन्म आयिल्ले नंतर तांतूय मनुष्य शरीर घेवन आयिल्ले नंतर कडेर म्हणटना पावका जालेले धाम ते म्हणटना ते अदीक एक अत्यमूल्य जावन आशिल्ली जागो देखून ताका भांगराक होलसिला तशी ते हिरण्य समान जावन आशिल्ले परमधाम आशिल्लो परमात्मा म्हूण जेवो आनीक कसं न्ही म्हळ्यार तो लय कालारी ते सगळे ब्रह्मांड रचन करईल ब्रह्मांड न्हय लय कालारी तो गर्भांतू हिरण्मय रुपार दवरता हिरण्मय अंड रुपारी भांगराचे अंड रुपारी तो पोट्टांतू दवरून घेता तशें जावन ताका हिरण्य गर्भ म्हूण म्हणटाची तशी हिरण्य गर्भाय नमः भूगर्भाय नमः भूगर्भाय नमः म्हळ्यार भूंयकय परमात्मानाची एक भूंयकय परमात्मानाची भूंय जावच्याक कारण कर्तृ परमात्मुची म्हळ्यार 14 लोकांतू भूंय एक लोक तशी भूगर्भाय नमः ताणें तागेले लयकालांतू भूंय पृथ्वी समीत गर्भ म्हळ्यार गर्भास्थान पृथ्वीकय गर्भांतू दवरून घेतिले
तशीची भू समेत 14 लोकूय सगळे ब्रह्मांड तो गर्भान तो धारण करून घेतिलो मागिरी भूगर्भ भुंयक जनन दिल्लो तशी अपास सृष्टी कालांत पुराय गर्भ हातून भायर करचे ताणेची तशीची गर्भां भितर दवरून घेवचे ताणेची त्या हिरण्य गर्भांत 14 लोक त्या 14 लोकांत एक भूलोक तशें परमात्माक भूगर्भ म्हणून म्हणटाची माधवाय नमः माधव मा म्हणजे कोणाक म्हळ्यार इरमा लक्ष्मी तिका मा म्हणजे धव म्हळ्यार धारण करून घेतिलो धारण करून घेतिलो लक्ष्मीलो बामणू माया धव लक्ष्मीक माया मा म्हणचे कडेन म्हणटाची तशी माम धरती माधव लक्ष्मीक धारण करूनची ताणें वक्षस्थळांत धारण करूनची अवतारूय घेवन येवची ताणें अवतारा कालांत ही लक्ष्मी सोणा प्रलय कालांत ही लक्ष्मी तागेले वक्षस्थळांत वसता तशी माधव म्हळ्यार लक्ष्मीलो बामण पती तशीची लक्ष्मीक वक्षस्थळांत धारण करून घेतिल्लो धव म्हळ्यार धारण तशीची माधव म्हळ्यार अन्य करता येता मा म्हणजे ज्ञान धव म्हळ्यार धवळ शुद्ध म्हणून म्हळेल तशी शुद्ध ज्ञान आशिल्लो परमात्माक मात्र शुद्ध ज्ञान आसूचे आम्ही पुराय ऐकून घेतिले वाजून घेतिले आमकां तितलें परिपूर्ण ज्ञान आसना परमात्मा मात्र शुद्ध ज्ञानी तशें ताका माधव म्हणचे आनी मधुसूदन मधु म्हळेले राक्षसाक मारलेलो देखून ताका मधुसूदन म्हणटाची मधु म्हळेल राक्षसाक मारलेलो जेवो मधु म्हण दुद्दाकय म्हणटाची दुद्दाकय कृष्णावतार घेवन येता दुद्दा बुडकूळ मारलो कय तो तशें ताका मधुसूदन म्हण त्या दनाय म्हणटाची मधु म्हळेले दैत्याक मारलेलो मधु म्हळ्यार दूद भरले बुडकुळ्याक मारलेलो जेवो अनेक कसं म्हळ्यार चांग सूद म्हळ्यार कर्मयोगी जन भगवद अर्पित कर्म करतल जन तसल सूद तांकां कर्मयोगींक मधु म्हळ्यार मधुर सुख कसं तें मधुर सुख म्हळ्यार मोक्ष थंय नयती मधुसूद नयती म्हळ्यार सुखादी कडेन कर्मयोगींक व्हरतलो तशें जावनूय ताका मधुसूदन म्हणटाची तशी आजी आमी दोनी श्लोक पळयलो माधव मधुसूदन थंय आनी पांय दुखून ईश्वरो विक्रमी धन्वी पांय ते दोनी श्लोक पळोवे आजी सांगिल्ले विष्णू सहस्रनामाचे एक सानमटाचे अर्थ व्याख्यान परमात्माले चरणारविंदाक तशी गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता कृष्ण कृष्ण।